नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देवांचे देव म्हणून आपण भगवान शंकराला ओळखतो। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण भारत देशामध्ये भगवान शंकराचे अनेक ठिकाणी दऱ्याखोऱ्यामध्ये आणि खेडोपाडी भगवान शंकराचे मंदिर आहेत। आज मी तुम्हाला अशाच एका अपरिचित मंदिराच्या भटकंतीसाठी घेऊन जाणार आहे। ते मंदिर म्हणजे भोकरदन तालुक्यातल्या वाखरी या गावी असलेलं कुरुटुकेश्वर महादेवाचं मंदिर। हे मंदिर जुई नदीच्या तीरावर असून एक प्राचीन महादेवाचं मंदिर आहे। आजच्या या भटकंतीसाठी माझ्यासोबत आहे आपल्या भटकंती सह्याद्री समूहातील आपली लहान सदस्य सिद्धी। चला तर तुम्हाला इथून पुढे मंदिरावर घेऊन जाण्यापूर्वी खाली तुम्ही जर का अजून आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा। पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। फायनली आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत ह्या कुटुकेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही जुई नदी आहे आणि त्या ठिकाणी आहे ते कुटुकेश्वर महादेवाचं मंदिर। रोड पासून जवळच आहे। आता तुम्हाला घेऊन चालतो या कुटुकेश्वर महादेव। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की किती प्राचीन हे मंदिर आहे। आतमध्ये पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आहे मंदिराचं, मात्र काही कारणांमध्ये त्याची पडझड झाल्यामुळे नव्याने त्याचं वरती जीर्णोद्धाराचं काम करण्यात आलेलं असल्यामुळे बाहेरचा जो गेटअप आहे तो थोडासा आपल्याला वेगळा जाणवतो। आतमध्ये प्रचंड अशी मोठी पिंड आहे महादेवाची। मित्रांनो, तुम्ही बघितलं की हे किती अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि खूप प्राचीन हे मंदिर। या मंदिराचा जो काही प्राचीन इतिहास आहे त्याच्याबद्दल तर मला काही जास्त इथले आता या ठिकाणी माहिती मिळालेली नाही, पण आतमध्ये प्रचंड अशी मोठी महादेवाची पिंड आहे गाभाऱ्यामध्ये। आणि ह्या मंदिराचा जो सभोवतालीचा परिसर आहे तो अत्यंत सुंदर केलेला आहे, नव्याने सुशोभीकरण केलेले आहे आणि भरपूर कामं सध्या हे चालू आहे या ठिकाणी सुशोभीकरणाचे। तुम्हाला अजून हे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी किती अशी सुंदर बाग आहे माझ्या पाठीमागं, आणि हा इकडचा मंदिराचा भाग राहिलेला परिसर तुम्हाला दाखवतो। चला तर।
तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती सुंदर असा हा या मंदिराचा संपूर्ण परिसर आहे आणि त्या ठिकाणी नवीन प्रवेशद्वार आणि भरपूर असे कामं चालू आहे। भाविकांपासून थोडंसं अपरिचित असलेलं हे कुर्तुकेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी रामराज्यापासून असल्याचं बोललं जातं। आतमध्ये या मंदिराचं जो संपूर्ण आहे बांधकाम ते हेमाडपंथी स्वरूपातलं बांधकाम आहे आणि बाहेरून त्याचं नव्याने बांधकाम केलेलं असल्यामुळे नव्याने दुरुस्ती केल्यामुळे थोडंसं त्याचं रूप बदललेलं आहे। मात्र ह्या मंदिराबद्दल अनेक भाविकांची श्रद्धा असून अनेक भाविक या ठिकाणी नियमित या कुर्तुकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की अशी सुंदर बाग या ठिकाणी आहे, त्यामुळे फार भारी वाटतं, या ठिकाणी शांत वाटतं माणसाला। सिद्धी तर ह्या झाडासोबतच खेळते, तिला फार आवडलेले आहे या बागेमधले झाडं। मी तुम्हाला सांगत होतो की ह्या ठिकाणी महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात आणि दर सोमवारी भाविकांची गर्दी असते। परिसरामधले अनेक भाविक या ठिकाणी येतात, मात्र बाहेरून जाणाऱ्या भाविकांना या मंदिराबद्दल जास्त माहीत नाही, त्यामुळे बाहेरचे परिसर सोडून बाहेरचे जास्त कोणी भाविक या ठिकाणी येत नाही। तर मी सर्वांनाच म्हणेल की हे मंदिर रोडवरून जवळच आहे, भोकरदन ते आणवा ह्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर हे मंदिर आहे। वाकडी या ठिकाणी कुर्तुकेश्वर महादेवाचं मंदिर आपल्याला रोडवरून सहजच दिसून येतं। तर तुम्ही जर ह्या ठिकाणाहून इकडं जाणार असेल तर ह्या मंदिराला एक वेळ नक्कीच भेट द्यायला हवी। चला तर मित्रांनो, आता तुमची रजा घेण्याची वेळ झालेली आहे। तुम्ही या कुर्तुकेश्वर महादेवाच्या मंदिराला एक वेळ नक्कीच भेट द्या, कारण खूप प्राचीन वारसा लाभलेलं हे मंदिर आज रोजी मात्र त्याचा इतिहास जास्त कोणाला माहीत नाही किंवा त्याचं पौराणिक महत्त्व काय होतं ते जास्त कोणाला माहीत नाही। फक्त एवढं कळालं की रामराज्यापासूनचं हे खूप प्राचीन हेमाडपंथी स्वरूपात बांधणी केलेलं हे कुर्तुकेश्वर महादेवाचं मंदिर आहे। मित्रांनो, आता या ठिकाणावरूनच तुमची रजा घेतो। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन अपरिचित ठिकाणांच्या व्हिडिओसह। त्यापूर्वी तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ हे लवकरात लवकर मिळतील। व तुम्हाला हा कुर्तुकेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। धन्यवाद।